बघा इथं प्रॉब्लेम दिलेला आहे. प्रॉब्लेम काय बघा, फाइंड द रेंज. ठीक आहे, रेंज फाइंड आउट करायची कशाची, फॉलोइंग डिस्ट्रीब्यूशन दिलेलं आहे आपल्याला. डिस्ट्रीब्यूशन काय दिलेलं आहे तर 3, 6, 10, 1, 15, त्याच्यानंतर 16, 21, 19 आणि 18 दिलेलं आहे. ठीक आहे, मग आता काय करायचं, सगळ्यात पहिले असेंडिंग ऑर्डरनुसार लिहायचं. काय करायचं, असेंडिंग ऑर्डर. मग असेंडिंग ऑर्डरनुसार बघा सोल्युशन. सगळ्यात पहिले काय येणार, आता बघा सगळ्यात छोटं कोण आहे, बघा सगळ्यात छोटं आहे 1, मग पहिले 1 येणार. ठीक आहे, त्याच्यानंतर 1 पेक्षा मोठं कोण आहे 3, 3 पेक्षा मोठं कोण आहे मग 3, 3 नंतर 4 नाही, 5 नाही, 6 आहे डायरेक्ट. ठीक आहे, येणार 6, 6 नंतर 7, 8, 9, 10 आहे. ठीक आहे, म्हणजे 10 येणार. 10 नंतर 11 नाही, 12 नाही, 13 नाही, 14 नाही, 15 आहे. 15 नंतर बघा 16 आहे. 16 नंतर 18 आहे. 18 नंतर 19 आहे. 19 नंतर लास्टला राहिला 21. ठीक आहे, असेंडिंग ऑर्डर लावली. आता सगळ्यात स्मॉलेस्ट व्हॅल्यू, मग इथं स्मॉलेस्ट व्हॅल्यू. ठीक आहे, स्मॉलेस्ट व्हॅल्यू किती इथं 1 आहे, म्हणजे यसची व्हॅल्यू किती आली 1. लार्जेस्ट व्हॅल्यू मग लार्जेस्ट व्हॅल्यू किती इथं एल इज इक्वल्स टू 21. ठीक आहे, बघा इथं आपण यस लिहू. यस इज इक्वल्स टू 1. ठीक आहे, मग आता फॉर्म्युला काय आपला रेंजचा, रेंज इज इक्वल्स टू एल मायनस यस. ठीक आहे, मग एल किती आता, तर बघा एल आहे आपला 21 मायनस 1 इक्वल्स टू किती येणार 20. किती येणार 20. मग रेंज किती आली आपली 20 आली. किती आली 20. ठीक आहे, आता काय करायचं, कोइफिशियंट ऑफ रेंज. मग कोइफिशियंट ऑफ रेंजचा फॉर्म्युला काय आहे, कोइफिशियंट ऑफ रेंज. मग कोइफिशियंट ऑफ रेंज इक्वल्स टू एल मायनस यस अपॉन एल प्लस यस. ठीक आहे, मग आता एल मायनस यस, एल किती आहे 21 मायनस यस किती आहे 1 अपॉन 21 प्लस 1. ठीक आहे, म्हणजे इथे येणार आहे 20 अपॉन 22. ते येणार 0.9090. ठीक आहे, मग आता कोइफिशियंट ऑफ रेंज किती आलं तर 0.909. ठीक आहे, मग बघा कोइफिशियंट ऑफ रेंज इज इक्वल्स टू 0.9090. ठीक आहे, मग हे काय आलं कोइफिशियंट ऑफ रेंज आली. ठीक आहे, असा प्रॉब्लेम जर आला पेपरमध्ये तर केस स्कीममध्ये 2 मार्क लिहितो.